जेलमध्ये गेलो तरी भाजपची एकही जागा येऊ देऊ नका, देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून कायमचं संपवा असं जरांगे म्हणतात। जात संपायला निघालेल्या पक्षासोबत राहू नका असा जरांगेंचा मराठा समाजाला सांगणे जरांगेंचं आवाहन आहे। मी आज गेलो भाजपचं एक बी सीट नाही आलं, एक बी राज्यात ज्या जिथं आपला समाज नसेल तिथं सुद्धा एक बी नाही आला पाहिजे। आणि देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे, कायमचा। भाजपातल्या मराठ्यांना माझी विनंती आहे, जात संपायला निघालेल्या पक्षासोबत राहू नका। राज्यामध्ये कोणी तो फसवणुकीचा गुन्हा आहे, माझ्या माहितीप्रमाणे फसवणूक कोणाची तरी कुठेतरी झालेली आहे, त्या अनुसार कायद्याच्या अनुसार तो गुन्हा दाखल झालेला आहे। राज्यात आणि देशात कोणीही कोणाची फसवणूक केली तर त्या संबंधित कायदे आणि नियम आहेत। मग त्याच्यामध्ये गृहमंत्री आणि एका व्यक्तीचा कधीच कुठं हात नसतो। म्हणून फसवणूक का झाली, कोणी केली ह्याचा पहिला तपास होईल आणि मग त्या संबंधित कारवाई होईल। त्यासाठी घाबरण्याची गरज नाही अगर फसवणूक केली नसेल तर। त्यांची अपेक्षा आहे त्यांना जेलमध्ये टाकावं, कारण आता पब्लिसिटी हळूहळू कमी होते, कॅमेरे कमी झालेत, गर्दी कमी झालेत, तर पुन्हा जेलमध्ये गेले तर पुन्हा गर्दी, पुन्हा लखलखाट, पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल। आणि म्हणून त्यांचा अट्टहास असेल की त्या ठिकाणी त्यांना जेलमध्ये टाकावं, परंतु त्या ठिकाणी जेलमध्ये कोण कसं जातं याची काही संविधानाने दिलेले निकष आहेत, नियम आहेत, कायदा असेल त्यानुसार होत असतं। कोणाला जेलमध्ये जायचं आहे म्हणून कोण जेलमध्ये टाकत नसतो। मी काही त्यांना दोष देणार नाही। मागच्याही वेळी उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते, मग नंतर त्यांनी माफी पण मागितली आणि सांगितलं की जरा उपोषणाने माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता किंवा मला त्रास झाला होता, त्यामुळे मी रागारागात बोललो। आपण असं समजूया की आता उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला आणि ते या संदर्भात बोलले। एवढंच सांगतो, ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे। ज्या प्रक्रियेमध्ये क्रिमिनल केसमध्ये तुम्ही जर हजर झाले नाहीत तर तुमचा नॉन बेलेबल वॉरंट निघतो, तुम्ही हजर झालात की तो वॉरंट कॅन्सल होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।